निलेशजी देसले यांच्या माध्यमातून दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दुसरा सेमीफायनलचा सामना कांदळी आणि आई गावदेवी वडवली. स्ट्राइकवर आहे अभि, गोलंदाजीसाठी मयूर. अभि आणि पंकजची सलामीची जोडी. पहिला चेंडू अभिसाठी आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता अभियाच्या माध्यमातून. निर्धाव जातोय चेंडू. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला मयूर याच्याकडून. एक यॉर्कर लाईन चेंडू होता, सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अक्रॉस द लाईन जाऊन शफल करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता अभियाच्या माध्यमातून. संध्याकाळचं हे सत्र आहे. नक्कीच 30 धावांपर्यंत एक आव्हानात्मक धावसंख्या इथे होऊ शकते. आणि आता मात्र पायचीची अपील केली जाते. पंच अपील फेटाळतायत. दुसरा निर्धाव चेंडू येतोय, दडपणाखाली येताना दिसतोय ते मात्र अभि. लगातार 2 चेंडूवर अक्रॉस द लाईन जाऊन शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर याचा अभिसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच चेंडू. आता मात्र उजव्या एष्टीच्या डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून घोषित करतायत. धावसंख्येचं खातं उघडता येते. आणि आता मात्र इथे सुवर्ण संधी असणार आहे ती कांदळी संघाला फलंदाजी करताना. ते मात्र प्रति षटकारास प्रदीप पष्टे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ निघून जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. निशांत याच्याकडून तिथे खतरनाक होऊ शकलं असतं, परंतु थोडस गचाळ आउटफील्ड आणि 2 धावा मात्र तिथे पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 3 वर. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ आदळलाय अभिच्या शरीरावर. 1 धाव तिथे पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 4 वर. तसेच आपण इथे पाहतोय माणिकजी भोईर उद्योगपती घोटावडे यांचं इथे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आता चाललेल्या पाहुण्यांसाठी मी सांगू इच्छितो, चालू असलेला हा सामना दुसऱ्या सेमीफायनलचा सामना कांदळी आणि आई गावदेवी वडवली या 2 संघांमध्ये. प्रथम नाणेफेक जिंकली होती कांदळी संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं इथे. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मयूर याच्याकडून. लगातार वारंवार यॉर्करच्या चेंडूंचा वापर केला जातोय. त्याला माहिती आहे की आई गावदेवी वडवली संघाचे जे 2 सलामीचे फलंदाज आहेत त्यांचा नक्कीच स्वीप आणि रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांवर भर असतो. आणि त्यालाच निगोशिएट करण्यासाठी वारंवार यॉर्करच्या फटक्यांचा वापर केला जातोय त्या मयूर याच्याकडून. आणि पाहुण्यांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत होताना इथे माणिकजी भोईर उद्योगपती घोटावडे तसेच त्यांच्या समवेत नयन विद्यमान अध्यक्ष. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अभियाची खेळी संपुष्टात. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला मयूर याच्याकडून. फलंदाजाची खेळी ओळखली होती. थोडंसं अक्रॉस द लाईन जाऊन शफल करून रिव्हर्स स्वीपचा फटक्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याला मात्र खिंडीत गाठलं आणि गडी मात्र बाद होतोय त्या अभि. तरी पाहुण्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. अतिशय चांगलं षटक हाताळलं इथे मयूर याने. फक्त 5च धावा खर्च केले आणि अभिच्या रूपाने एक मोठा हादराही दिला इथे आई गावदेवी वडवली संघाला. आता मात्र गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय प्रीतम. छोटू हा सुद्धा एक तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखला जातो कांदळी संघाकडून. स्ट्राईकला पंकज, नॉन स्ट्राईकला हर्षदच्या फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच मोठी फटकेबाजी केली होती त्यांनी कालच्या दिवसामध्ये आणि अंतिम विजेता संघ ठरवण्यात मोलाची भूमिका बजावली होती हर्षद याने. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे आणि एकच धावेवर समाधान मानतोय तिथे पंकज. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6 वर. आणि वडवली गावचे पोलीस पाटील विशाल गोंधळी यांचं येथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण जेल पाहायला मिळाला. आता मात्र थोडासा बॅकफूट वर जाताना दिसतोय येथे आई गावदेवी वडवली. धावसंख्या स्थिरावली आहे 7 वर. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र पुलटा चेंडू होता पुन्हा एकदा. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी 1 बाउन्स सीमा पार चौकार. मात्र एक चांगला फटका येतोय धावसंख्या 11 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रीतम याचा. आणि आता मात्र पायचीची अपील केली जाते पण अपीलला दाद देत आहेत आणि खेळी मात्र संपुष्टात येते मिथिलेश याची. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं छोटू याच्याकडून. या षटकामध्ये हर्षदच्या रूपाने पहिला आदरा दिला होता, मिथिलेशच्या रूपाने दुसरा आदरा दिसतोय. धावसंख्या झाली 11. धावसंख्या 10 झालेली आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 5 होती. त्यानंतर पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद. दरम्यान पालिवली संघाचा रोहित सांबरे, तुमच्यासाठी इथे जे कॅश प्राइज आलं होतं ते तुम्ही घेऊन जायचं आहे. पालिवली संघाचा रोहित सांबरे
दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गगनाला भिडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली निशांत चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल मात्र तिथे सुटतोय. आणि आम्ही अजूनही पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिथे धाव संख्या 2 ने पुढे सरकते 12 वर. षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक. हा झेल जर होऊ शकला असता नक्कीच प्रयत्न केला गेला होता जितेशाच्या माध्यमातून, परंतु झेल ड्रॉप केला गेला. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र चेंडू गगनाला भिडतोय. पुन्हा एकदा निशांत पष्टे चेंडू खाली आणि गडी मात्र बाद होतोय. तिसरा हादरा बसतोय इथे. छोटूच्या या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला प्रीतम याच्याकडून. पूर्णपणे बॅकफूट वर ढकलला गेला इथे. आई गावदेवी वडवली संघ. धावसंख्या 12. द्यायचंय. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं होतं रोहन सांबरे याच्याकडून. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 4 बाद 12. जखडून ठेवण्यात यश आलं इथे. आता मात्र टीम मीटिंग घ्यायची नाही. ड्रिंक्स घेऊन जाणारा खेळाडू जरा लवकर जायचंय. दोन षटकानंतर धावसंख्या झाली 12. आता मात्र शेवटचं तिसरं षटक शिल्लक. पालिवली संघाने या आधीच फायनलच्या सामन्यामध्ये धडक मारली आहे. त्यांना 2 हात कोण करणारे, कांदळी की आई गावदेवी वडवली, आपल्याला कळणारे उर्वरित 4 षटकांनंतर. या पहिल्या इनिंग मधली अजून 1 षटक शिल्लक आहे आणि दुसऱ्या इनिंग मधली 3 षटक अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याला कळणार आहे की या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या 2 संघांमध्ये खेळला जाणार आहे. केव्हीपीसी ट्रॉफी 2026 चा अंतिम सामना कोणत्या 2 संघांमध्ये खेळला जाईल आपल्याला पाहायला मिळणार आहे उर्वरित या 4 षटकांनंतर. दरम्यान वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. सलामीचा फलंदाज पंकज अजूनही मैदानात. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 12. आता मात्र गोलंदाजीसाठी पारस देसले. मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला पारस देसले याच्याकडून. आणि नॉन स्ट्राईकले हर्षल. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 13 वर. नक्कीच एक 20च्या आतमध्ये जर इथे रोखण्यात यश आलं कांदळी संघाला तर हे लक्ष्य यशस्वीपणे पार केलं जाऊ शकतं. आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. झाली 17. या चौकारानंतर धावसंख्या झाली 17. पहिल्याच चेंडूवर करपूस समाचार घेतला. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता पारसाच्या माध्यमातून. त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलण्यात यश आलं. ते सलामीचा फलंदाज पंकज याला. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 17 वर. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून घोषित करतायत. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू बॅटची आणि चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार पंकज याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार या सेमीफायनलच्या सामन्यामधला. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 24 वर. आता मात्र धावसंख्या भरारी घेताना दिसते.
आता जर या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात पारस याने. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र पंकजाची खेळी संपुष्टात येते. यश पष्टे यातून सुरेख झेल पकडला जातोय, तिथे पंकजाची खेळी मात्र संपुष्टात येते. आणि पंकजाची जागा भरून काढण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता, दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला होता पंकजाने. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला पंकजाच्याकडून आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये, तिथे सुरेख झेल टिपला यश पष्टे याने आणि पंकजाची खेळी मात्र संपुष्टात आली. धावसंख्या स्थिरावली आहे ती 24 वर. षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक. तिसरं आणि शेवटचं षटक या इनिंग मधलं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पारस याचा सलमान साठी. आता मात्र सुरेख झेल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पारस दिसले याचा आणि सलमान याची खेळी मात्र संपुष्टात येते. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता आणि तेवढीच चपलता पाहायला मिळाली आपल्याला पारस याच्याकडून आणि सलमान याची खेळी मात्र संपुष्टात येते. धावसंख्या स्थिरावली ते 24 वर आणि 6वा आद्रा बसतोय ते सलमानच्या रूपाने. अतिशय सुरेख कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला पारस याच्याकडून. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर पंकजला बाद केला होता आणि आता मात्र सलमानला बाद केलंय. आता मात्र विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे पारस याच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदाच हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एकदा पळून काढण्यात यश आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत तिथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 26 वर. आता मात्र नक्कीच एक चांगल्या धावसंख्येकडे जाताना दिसतोय. षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पारस. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला, सुरेख चेंडू हाताळला आणि धावसंख्या झाली 26 आणि निर्धारित 18 चेंडूंमध्ये 27 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रति षटकामागे 9 धावांचं लक्ष ठेवलंय ते कांदळी संघासमोर. कांदळी संघाला जर फायनल मध्ये धडक मारायची असेल तर 18 चेंडू आणि 27 धावा हे आव्हान पार करावं लागणार आहे. आणि यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय प्रवीणजी शिंदे. धन्यवाद सागर. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. विनंती असेल जयेश दादा पाटील उद्योगपती वडवली आपण देखील मंचावरती यायचंय. या ठिकाणी स्वागत सन्मान आपण करतोय आदरणीय संजयजी वारगडे साहेब, भिवंडी लोकसभा खासदार, सुरेश बालेमामा म्हात्रे यांचे कट्टर समर्थक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं संजयजी वारगडे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे प्रणिते आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. संजय दादा वारगडे नेहमीच त्यांचा देखील एक मोठा शो आपण नेहमीच पाहत असतो वडवली गावामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम त्यांच्या माध्यमातून देखील पाहत असतो. पुढील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर उद्योगपती वडवली तसेच वडवली गावचे पोलीस पाटील माननीय विशालजी गोंधळी साहेब, विलास पष्टे यांना विनंती असेल आपल्या शुभास विशालजी गोंधळी साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. डीजे विशालजी गोंधळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विलासजी पष्टे साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण शुभ संपन्न करत आहोत. वडवली गावचे विद्यमान पोलीस पाटील तथा युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय विशाल भाऊ गोंधळी यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. पुढील सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. होमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नयनजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
मी भाई पष्टे यांना विनंती करेन आपण या ठिकाणी यायचंय. आपल्या शुभास्य ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नयनजी पाटील जे दाभाड गावचे आहेत, या 18 गावाचे अध्यक्ष आहेत क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. नयनजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी भाई पष्टे यांच्या शुभ हस्ते होतोय. आणि उर्वरित स्वागत सन्मान आपण थोड्या वेळात या ठिकाणी संपन्न करू. सामन्याला या ठिकाणी दीपकजी पष्टे यांच्या माध्यमातून कांदळी संघाला सुवर्ण संधी प्रत्येकी षटकामागे 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. अगदी पाहू शकाल 27 धावांचं लक्ष्य आहे प्रति षटकामागे. आपण पाहिलं तर मग 90 धावांची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. चला विनंती आहे स्पीडअप करा सामना, कारण फायनलचा सामना यानंतर सुरू होईल. अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर उद्योगपती सन्माननीय माननीय श्री माणिकजी भोईर यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. कुठल्याही फलंदाजाने किंवा कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जरी पूर्ण केली तर 1000चं कॅश प्राइज दोन्ही टीमसाठी असेल. सुवर्ण संधी आहे दोन्ही टीम्सला. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पूर्वार्ध पहिला उत्तर दला मात्र सुरुवात झाली. उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल, 27 धावा जरी काढायच्या असतील तरी खडतर प्रवास असेल, कारण गोलंदाजी अटॅक चांगला आहे वडवली टीमकडे. पहिला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढले गेले. अगदी पाहिलं तर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकाराच्या बाहेर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने झेल टिपला तर त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज असेल. पंकज पष्टे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु वडवलीकरांचा तो नांद कोणी करू शकणार नाही. एका कॅच साठी तब्बल 15,000 ठेवले गेले होते संजयजी वारगडे यांच्या त्या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांसाठी झेल साठी होते ते फक्त 15,000 होते. षटकातला पुढचा बॉल मात्र इथून मार्गस्थ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग होता गोलंदाजीतून आणि इथून मात्र कमबॅक करणारा बॉल हाताळला गेलाय. कारण अनेक चढ उतार या खेळाडूने देखील पाहिलेत, अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. हर्षद पाटील जे ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार देखील आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटकातला पुढचा बॉल मयुरेश साठी. यावेळेला समोरच्या दिशेनं जबरदस्त स्ट्रोक आहे. आमच्या VIP डाईसला स्पर्श करणारा बेधडक चौकार. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 8 धावा धावफलकावरती. मयुरेशला जशी संधी मिळते त्या संधीचा तो सोनं करतोय. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी मयुरेश पष्टेची पाहायला मिळते. अनुभवाचा योग्य वापर करावा लागेल. एक्सपिरियन्स आहे हर्षद पाटील यांच्याकडे, ते मात्र त्या पद्धतीने खेळ त्यांना दाखवावा लागेल. कारण सेमीफायनल मध्ये तुम्ही खेळताय, जिंकलात तर फायनलचं तिकीट मिळेल आणि पराभूत झाला तर मग तुम्हाला 3ऱ्या क्रमांकाचा मान मिळेल. त्यामुळे आता जे करायचं ते या सामन्यातच करायचंय. आदरणीय निलेशजी देसले साहेब यांना विनंती असेल, माजी सरपंच कुकसे बोरिवली यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. ओहो, रायझिंग अँड सरप्राइझिंग शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज चांगला बॅटलर रंगताना आपल्याला पाहतोय. 8 धावा धावफलकावरती या चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथा बॉल डॉट. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. गणेश भोईर यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. षटकातला पुढचा बॉल हर्षद पाटील यांचा. ओहो, स्लॉग इट. अप्रतिम फटका, दर्जेदार फटका, नेत्रदीपक फटका. धावा मिळतील किती पाहावं लागेल. धावा मिळतील 4. चौकार.
टीमची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक मार्गस्थ केला जाईल. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राइव्ह अगदी व्हीसेप मध्ये बॉल आणि त्याच नंतर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमालीची सुरुवात या ठिकाणी मयुरेश पष्टेने केली आहे. चला सामन्याला सुरुवात करा कारण यानंतर फायनलचा सामना शिल्लक आहे. मनोज पाटील उद्योगपती कुकसे बोरिवली यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहिदास ठाकरे यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या. टीमची धावसंख्या पाहिली तर 16 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आपल्याला आर्थिक सहकार्य लाभले. त्यानंतर आपण पाहू शकाल मंचावरती माणिकजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील एकंदरीत 10,000चं आपल्याला देणगी प्राप्त झाले. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि निश्चित यूट्यूब लाईव्ह सेवा देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. माणिकजी भोईर गोटावडे गावचे उद्योगपती आहेत. अगदी कमी वयामध्ये उंच भरारी घेणारे हे व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व आणि गोड व्यक्तिमत्व, कधी कोणाचं मन न दुखावणारे व्यक्तिमत्व माणिकदादा भोईर. राहुल पाटील वळणाचा पाडा यांच्या माध्यमातून देखील यूट्यूब सेवा आम्हाला पुरस्कृत झाले. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. यांचा नामोल्लेख याच्यासाठी केला जातोय कारण त्यांच्यामुळेच आम्ही ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करत आहोत. ओ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अखेरकार पाहू शकाल विकेट आली आहे. फलंदाज निशांत बाद. या स्पर्धेमध्ये मान्यवरांची गर्दी आपण अगदी पहिल्या दिवसापासून पाहिली. 16 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून देखील पाहिलं तर मग 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सौ मोनिकाताई पाणवे या देखील उपस्थित होतात. परागजी पाटोळे, चेतनजी पाटील, त्याचनंतर अनुज ढोले, त्याचनंतर संदीपजी ठाकरे, निलेशजी देसले, देवेंद्र भैयू पाटील, अनेक मान्यवर या स्पर्धेला आणि विशेषतः देवेंद्र भैयू पाटील यांना धन्यवाद असेल. त्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबरीने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. आकर्षक ट्रॉफीज आहेत निलेशजी देसले यांच्या माध्यमातून. अभिजित अंदाडे पुढचा बॉल घेऊन यावेळेला आडव्या बॅटने स्वीप केला बॉलला. डीप मिड विकेट आणि स्क्युअर लेग मध्ये बॉलला ढकलला गेला. एक धाव इथे मात्र जरूर मिळेल. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 17 धावसंख्या आपण पाहतोय. 10 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. बॅटर कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समन आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन हे बदलताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेले 17. 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पलटवार जर वडवली संघाला करायचं असेल तर गोलंदाजी बरोबर चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. मुकेश भाऊ चौधरी जे दानभाऊ गावचे उद्योगपती आहेत त्यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे मराठेपाडा गावामध्ये उभं केलं गेलं त्याची कलाकृती त्यांच्या माध्यमातून साकारली गेली आहे. त्याचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होईल. त्याचनंतर आदरणीय दिनेश पोडसे शाखा अध्यक्ष देवा ग्रुप शाखा अध्यक्ष आहेत. या ठिकाणी पाहिलं तर मग फटका फसला गेला होता. प्रयत्न चांगले केले होते सलमानने परंतु त्याच क्षणाला पाहिलं तर थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि बघताच क्षणाला 2 धावा इथे पूर्ण केल्या. आता कमरेवरती हात ठेवले गेलेत कारण ठाऊक आहे लो स्कोरिंगचा सामना होता. तिथे देखील मिसफील्ड झाला तर मग तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 19 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपलाय. अनेकांची आता या ठिकाणी मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. सामना अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला. यानंतर ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना तुमच्या आमच्या भेटीला येईल आणि फायनलचा सामना म्हटला ना तर मग प्रेक्षकांची आणि मान्यवरांची गर्दी नेहमीच आपण पाहिली आहे.
स्विंग केला बॉलला, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. सामना थांबवायचा आहे. मान्यवर आमच्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मुकेश भाऊ चौधरी धानबाव गावचे उद्योगपती आहेत आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची जे छायाचित्र आहेत, जे कलाकृतीचं काम त्यांच्या माध्यमातून साकारलं गेलं, असं व्यक्तिमत्व या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहे. सन्माननीय मुकेश भाऊ चौधरी, वेलकम असेल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी शुभ आगमन पाहतोय आपण होताना. सन्माननीय मुकेश भाऊ चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर त्यांच्या समवेत दिनेशजी फोडसे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफीज ज्या पुरस्कृत झाले त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम केबीसी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान सध्याची स्थिती पाहिली तर धावा धावफलकावरती 20 आहेत. 9 बॉल आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कांदळी संघाला. फायनलचं तिकीट कोणाला मिळेल? षटकातला पुढचा बॉल अभिजित अंदाडेचा. आखूड टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज होता, लॉंग स्टॉप कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ट्वेंटी 24 धावा धावफलकावरती. लगेचच इथून फायनलचा टॉस केला जाईल. हा सामना समाप्त झाल्यानंतर तर पालिवली टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. आणि इथून कांदळी संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. अभिनंदन वडवली टीमचा देखील असेल. आणि फायनलचा टॉस करण्यात आला. टॉस बॉक्स खाली करा. मी सौभाग्यवती संजनाताई काटेसकर विद्यमान सरपंच, त्यांच्या समवेत सविताताई पाटील, त्याचनंतर माणिकजी भोईर, त्याचनंतर ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं आदरणीय दिनेश पाटील आणि